रामकृष्ण हरी मंडळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा इंदापुरातला पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण जे आहे ते नुकतंच इंदापूर मधल्या या कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेलं आहे आणि हा नयनरम्य असा सोहळा अनुभवण्यासाठी आपण पाहतोय लाखो वारकरी जे आहेत ते अशा पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये जमलेले आहेत। इंदापुरातल्या कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये डोळ्यांची पारणं फेडणारा हा सोहळा पार पडलेला आहे। ज्ञानबा तुकारामाच्या जय घोषामध्ये आपण पाहतोय की अश्वांचं हे गोल रिंगण पाहण्यासाठी लाखो वारकरी इथं जमले होते। खरं तर सुरुवातीला पालखी सोहळ्यातले जे झेंडेकरी असतात त्यांना मान दिला जातो। झेंडेकरी संपूर्ण रिंगणाला प्रदक्षिणा घालतात, त्यानंतर टाळकरी, विणेकरी आणि त्यानंतर तुळशी वृंदावन घेऊन पालखी सोहळ्यातल्या ज्या महिला वारकरी आहेत त्या देखील रिंगण प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यानंतर शेवटी जे मानाचे अश्व असतात जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या पालखी सोबतचे जे देहू ते पंढरपूर हा संपूर्ण प्रवास महाराजांच्या पालखी सोबत करत असतात ते खरं तर या ठिकाणी रिंगण घालत असतात आणि या रिंगण सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी इंदापूर नगरीमध्ये सध्या दाखल झालेले आहेत आणि आपण ही दृश्य पाहतोय। हातामध्ये भगव्या पताका घेतलेले टाळकरी, विणेकरी भजनामध्ये दंग आहेत आणि हा अभूतपूर्व नयनरम्य असा सोहळा पाहण्यासाठी आपण पाहतोय। खरं तर दुपारची वेळ आहे आणि ऊन जे आहे ते वाढलेलं आहे, तापमान वाढलेलं आहे, मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील कशाचीही तमा न बाळगता, उन्हाची तमा न बाळगता लाखो वारकरी जे आहेत ते या संपूर्ण सोहळ्यासाठी दाखल झाले होते आणि या अश्वांच्या पायाखालची माती जी आहे ती कपाळी भाळण्यासाठी आपल्या सोबत नेण्यासाठी देखील लाखो वारकरी खरं तर इथं दाखल झालेले होते आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो आता वारकऱ्यांचा सुरू होणार आहे। आज तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती इंदापूर नगरीमध्येच खरं तर मुक्कामी असणार आहे। उद्या सकाळी जी आहे ती इंदापूरकरांचा निरोप घेऊन तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पुढच्या प्रवासाला निघेल। या संपूर्ण आषाढी वारी सोहळ्यामधलं इंदापुरातलं हे दुसरं जे आहे ते गोल रिंगण आहे आणि खरं तर हे रिंगण अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आज इंदापूर नगरीमध्ये आपण पाहतोय की दाखल झाले होते आणि हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा त्यांनी अनुभवलेला आहे आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आणि याच भेटीची ओढ, पांडुरंगाच्या भेटीची ओढ प्रत्येक वारकऱ्याला लागलेली आहे। कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले, झी मीडिया, इंदापूर।